नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. रोज देवासमोर जप करताय तर तुम्हाला हे नियम नक्कीच पाळावे लागतील. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. जप करताना मेरू मणी येतात. माळ उलटवावी. कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास किंवा केल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुख वापरावी. एका व्यक्तीने ठराविक एकच माळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नका. जप झाल्यावर माळेला वंदन करा. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्यात ठेवावी. कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नका. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करा. जप करताना नेहमी आसनावर बसा. या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल होतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.